शेतकरी मित्रांनो नमस्कार. काही दिवसापासून आपण मार्केट वाढणार आहे म्हणजेच कापूस बाजारभाव वाढणार आहे ही चर्चा करत होतो. तर आपल्याला आज कापूस बाजारभावामध्ये आपल्याला आज तेजी बघायला मिळत आहे. कापूस घटण्याचे भाव 53,700 होते. आता ते वाढून आपल्याला 200 रुपयाने वाढ त्याच्यामध्ये बघायला मिळतात. आता कापूस गटन वाढल्यानंतर आपल्याला आपल्या कापूस बाजारभावामध्ये पण वाढ झालेली बघायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो असेच कापूस बाजारभाव आणि शेतीविषयक माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे आज आपल्याला 200 रुपयांनी गटनमध्ये वाढ बघायला मिळाली. शेतकरी मित्रांनो मागच्याच व्हिडिओमध्ये आपण सांगितले की कापूस गठणाची वाढ झाल्यावर आपल्या कापूस बाजारभावात कशा प्रकारे वाढ होते. तर शेतकरी मित्रांनो आता आपण या व्हिडिओमध्ये आजचे कापूस बाजारभाव जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो स्थानिक बाजारपेठेत म्हणजे जे स्थानिक लेवलच्या बाजारपेठ आहे तिथे 6,900 ते 7,150 अशा प्रकारे कापूस बाजारभाव बघायला मिळतो. आणि शेतकरी मित्रांनो जे तालुकास्तरीय जिनिंग आहे तिथे आपल्याला 7,200 ते 7,250 पर्यंत बाजारभाव कापूस बाजारभाव हा बघायला मिळतो. म्हणजे शेतकरी मित्रांनो आपल्याला 100 ते 150 रुपयांनी कापूस बाजारभावात वाढ झालेली बघायला मिळत आहे. आणि ज्या मोठ्या जिनिंग आहे तिथे म्हणजेच त्यामध्ये आपल्याला हिंगणघाट, यवतमाळ, मानवत अशासारखे जिनिंग ज्या मोठ्या आहे तिथे आपल्याला 7,300, 7,400 तसेच 7,500 सुद्धा भाव आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि त्यासोबतच शेतकरी मित्रांनो अकोट बाजारपेठामध्ये आपल्याला 7,800 भाव आहे. म्हणजेच शेतकरी मित्रांनो आपल्याला सर्व जिनिंगमध्ये 100 ते 150 रुपयांनी वाढ झालेली कापूस बाजारभावात बघायला मिळत आहे. आपण सांगितले होते की 7-8 दिवसांनी कापूस भाव वाढणार आणि ते आपल्याला कापूस भावामध्ये तेजी आता बघायला मिळणार. या 7-8 दिवसात पुन्हा कापूस भाव वाढण्याचा अंदाज आहे, शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो असेच कापूस बाजारभाव आणि शेतीविषयक माहितीसाठी लाईक, शेअर, सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.